महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रश्न क्रमांक 84 भारतातील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या. उत्तर आहे पर्याय 4 बी आणि सी. स्पष्टीकरण विधान चुकीचे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 338 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि कलम 338 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग यांची स्थापना करण्यात आली आहे. कलम 339 हे अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणावरील केंद्राच्या नियंत्रणाशी संबंधित आहे. विधान बी बरोबर. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार जानेवारी 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. विधान सी बरोबर. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची वैधानिक संस्था म्हणून स्थापना करण्यात आली. विधान डी चुकीचे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेसाठीचा अध्यादेश 28 सप्टेंबर 1993 रोजी काढण्यात आला होता. 27 डिसेंबर 1993 रोजी नाही. या आयोगाची प्रत्यक्ष स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी झाली. केवळ तरतूद बी आणि सी बरोबर आहेत, त्यामुळे योग्य पर्याय 4 हा आहे. प्रश्न क्रमांक 85 कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते? उत्तर आहे पर्याय ए कलम 226. स्पष्टीकरण कलम 226 भारतीय राज्यघटनेचे कलम 226 उच्च न्यायालयांना नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी आणि इतर कोणत्याही कारणास्तव प्राधिलेख जारी करण्याचा अधिकार देते. कलम 135 हे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित आहे. कलम 143 हे राष्ट्रपतींच्या सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेण्याच्या अधिकारशी संबंधित आहे. कलम 133 हे दिवाणी प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयात येणाऱ्या अपिलांशी संबंधित आहे.